Hello friends, today we are going to study about the subject Science and Technology Part 2 of class 10. The name of first chapter is Heredity and Evolution. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहत असताना काही विद्यार्थी मराठी मीडियमचे सुद्धा असतात, त्यामुळं त्यांनासुद्धा समजून घेता यावं म्हणून मी सायमल्टेनियसली मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमधून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. चला तर मित्रांनो, आपण सुरुवातीला समजून घेऊया हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या दोन शब्दाचा थोडक्यात अर्थ. जसं हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. आता हेरिडिटीचा अर्थ जर थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर मित्रांनो, जसं आपण कोणासारखे दिसतो तर आपण हे आपल्या आईवडिलांसारखे दिसतो, आपल्या पॅरेंट्ससारखे दिसतो आणि आपले पॅरेंट्स जे आहेत ते त्यांच्या पॅरेंट्ससारखे दिसतात. तर हे कशामुळे शक्य आहे? तर हे ज्यामुळं शक्य आहे तेच म्हणजे हेरिडिटी आहे. आपण डेफिनेशन पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. ग्रॅज्युअल चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यालाच इव्हॉल्युशन म्हटलेलं आहे. जसं आज आपण जे उत्क्रांत झालेलो आहोत, इव्हॉल्व झालेलो आहोत, मानवांचं जे इव्हॉल्युशन झालेलं आहे ते असं म्हटलं जाते की एका ॲपपासून किंवा मंकी नावाच्या ॲपपासून हे उत्पत्ती झालेली आहे. तर यामध्ये काही पुरावे आहेत आणि त्या पुराव्याची आपण शहानिशा करून हा व्हिडिओ आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आपण काही टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तर ते टॉपिक्स कोणकोणते आहेत त्या टॉपिक्सकडे थोडी नजर आपण टाकूया. हे बघा, हे अशा प्रकारचे हे टॉपिक्स आहेत. यामध्ये जसं पहिला टॉपिक्स जो आहे यामध्ये आपण पाहतो आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. त्याच्यानंतर सेकंड आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. त्याच्यानंतर थर्ड आहे इव्हॉल्युशन. नंतर आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. देन लॅमार्किझम, स्पेशिएशन, ह्युमन इव्हॉल्युशन. अशा प्रकारचे आपल्याला टॉपिक्स या चॅप्टरमध्ये कव्हर करायचे आहेत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला वरचे जे दोन टॉपिक्स आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो, आपण हा टॉपिक समजून घेत असताना सुरुवातीला काही क्वेश्चन्स यामध्ये विचारलेले आहेत. त्या क्वेश्चनचा अर्थ काय आहे तो आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. जसं कॅन यू रिकॉल. तर कॅन यू रिकॉल याच्यामध्ये 3 प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहे आणि ते क्वेश्चन्स त्याचे ॲन्सर्स आपण पाहू. जसं या ठिकाणी पहिला क्वेश्चन्स विचारलेला आहे, व्हिच कॉम्पोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कॉम्पोनंट्स आहे की जो कॉम्पोनंट्स हेरिडिटरी कॅरेक्टर जे असतात ते कॅरी करत असतात. तर ते समजून घेण्यासाठी इथे एक छोटासा एक व्हिडिओ आपण बघूया. बघा, अशा पद्धतीनं हा एक व्हिडिओ आपल्यासमोर दिसतो आहे. यामध्ये बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे सेलचं. जसं या ठिकाणी हे सेलचं स्ट्रक्चर आहे. सेल म्हटल्यानंतर आउटर कव्हरिंग असेल सेलला. त्याच्यानंतर सायटोप्लाझम असतो. त्याच्यानंतर न्यूक्लियस असतो. तर न्यूक्लियसच्या आतील भागामध्ये जो सेल्युलर न्यूक्लियस जो असतो तर तो जो त्याच्यातला कॉम्पोनंट जो आहे तर त्याचं नाव आहे DNA. DNA याचा पूर्ण फुल फॉर्म जो आहे तो डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड अशा प्रकारचं आहे. तर पहिल्या क्वेश्चनचं ॲन्सर हे
DNA. त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. अशी कुठल्या प्रकारची प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स जे असतात पॅरेंट्समधले ते त्याच्या प्रोजेनीमध्ये म्हणजे त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये त्यांच्या मुलाबाळामध्ये ट्रान्सफर होत असतात. तर त्या प्रोसेसचं नाव कुठलं आहे ते आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर त्याचं ॲन्सर आहे हेरिडिटी. अशा प्रकारची ही प्रोसेस आहे हेरिडिटी. या प्रोसेसच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे कॅरेक्टर्स जे असतात ट्रान्सफर होत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, व्हिच आर द कंपोनंट्स द DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूलचे कंपोनंट्स कोणत्या प्रकारचे असतात. तर साधारणतः यामध्ये 3 प्रकारचे कंपोनंट्स असतात. तर ते 3 कंपोनंट जे आहेत त्यातला पहिला आहे जसं डीऑक्सीरायबोज शुगर, हा पहिला कंपोनंट्स आहे. दुसरा कंपोनंट जो आहे याच्यामधला तो आहे फॉस्फोरिक ॲसिड. आणि थर्ड जो कंपोनंट आहे तो आहे नायट्रोजिनस बेसेस. तर अशा पद्धतीने 3 कंपोनंट असतात DNA मॉलिक्युल्समध्ये, हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढे बघूया डेफिनेशन ऑफ हेरिडिटी. मित्रांनो, हेरिडिटीची डेफिनेशन ही या प्रकारची, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर थ्रू जीन्स इज कॉल्ड हेरिडिटी. त्यानंतर पुढे आपण बघूया हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स. हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट ज्यांनी जेनेटिक्सविषयी स्टडी केलेली आहे. पहिल्यांदा जेनेटिक्सचा मिनिंग जो आहे तो आपल्याला असा सांगता येईल, द सायन्स इन विच द जीन्स आर स्टडीड दे आर कॉल्ड जेनेटिक्स. यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट आहे. इथे इयर दिलेलं आहे, सायंटिस्ट आहे, त्यानंतर त्यांचे स्टडी टॉपिक्स आहे आणि डिस्कवरी आहे. पहिला जो सायंटिस्ट आहे तर पहिला सायंटिस्ट आहे 1886मध्ये ग्रेगर जॉन मेंडल. तर ह्या ग्रेगर जॉन मेंडलने जे कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे, जे योगदान दिलेलं आहे की कशा पद्धतीने ट्रेड्स जे असतात किंवा कॅरेक्टर्स जे असतात ते प्लांट्समध्ये इनहेरिट होतात, संक्रमित होतात, याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले गेले आणि त्यामुळं त्याला पायनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड जो आहे 1901. तर 1901मध्ये जो सायंटिस्ट आहे ह्युगो डी व्रीस नावाचा. तर हा जो ह्युगो डी व्रीस आहे यांनी सडन चेंजेस बॉडीमध्ये कशा प्रकारची होतात याविषयीचं रिझन्स त्यांनी फाइंड आउट केलं आणि त्यासाठी त्यांनी जी थेअरी प्रपोज केली त्या थेअरीचं नाव आहे म्युटेशनल थेअरी. त्याच्यानंतर आहे 1902 वॉल्टर अँड सुटन यांनी ग्रॉसहॉपर सेल्समध्ये पेअर्ड क्रोमोझोम असतात अशा पद्धतीने डिस्कवरी केली. त्यांचा टॉपिक्स होता स्टडी ऑफ क्रोमोझोम. देन 1944मध्ये 3 प्रकारचे सायंटिस्ट ओस्टवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककॉर्थी अँड कोलिन मॅकलिऑड अशा प्रकारच्या सायंटिस्टनी सांगितलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNAच्या फॉर्ममध्ये जेनेटिक मटेरियल असतात हे त्यांनी दाखवलं. त्यांचा टॉपिक्स हा DNA होता. देन लास्ट 1961मध्ये फ्रँकोइस जाकोब अँड जॅक मुनार्ड या सायंटिस्टनी एक मॉडेल तयार केलं, इट ए मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर त्यांचा जो टॉपिक होता तो प्रोटीन सिंथेसिस होता. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जेनेटिक्सची हिस्ट्री काय आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल. मित्रांनो, बाजूला हा आपल्याला फोटो दिसतो आहे.
तर हा फोटो आहे ग्रेगर जॉन मेंडल या सायंटिस्टचा. त्याच्यानंतर हेरिडिटीचे बेनिफिट्स काय आहे ते शॉर्टमध्ये आपण बघूया. बेनिफिट्स ऑफ हेरिडिटी याच्यामध्ये द सायन्स ऑफ हेरिडिटी इज फुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर अशा प्रकारचे काही बेनिफिट्स आहे. आपल्याला एखाद्या डिसीजचं आपल्याला डायग्नोसिस करता येते, निदान करता येते, ट्रीटमेंट म्हणजे उपचार करता येतो आणि आपल्याला हेरिडिटरी डिसऑर्डर हे प्रिव्हेंट करता येऊ शकतात. अशा पद्धतीचे बेनिफिट्स हेरिडिटीचे आहेत. त्यानंतर पुढे पाहूया प्रोटीन सिंथेसिसचे काही प्रोसेसेस आहे, काही स्टेप्स आहे, ज्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन स्टेप बाय स्टेप आपण या स्टेपविषयी आपण माहिती पाहूया. सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन पाहणार आहोत, कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल याच्यामध्ये 2 क्वेश्चन केलेले आहे. जसं पहिला क्वेश्चन आहे, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. आपल्याला DNAचं स्ट्रक्चर आपल्याला स्केच करायचं आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की DNA इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर, डबल हेलिकल स्ट्रँड्स, अँड दिस DNA is made up of 3 components as we have stated earlier. त्याच्यानंतर व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. देर आर 3 टाईप्स ऑफ RNA. RNAचे 3 टाईप्स असतात. त्यामध्ये पहिला टाईप्स आहे जसं tRNA, देन सेकंड टाईप्स आहे mRNA, अँड थर्ड टाईप्स आहे rRNA. अशा प्रकारे RNAचे 3 टाईप्स आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण पाहूया, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह नेम्स ऑफ सम डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर मीन्स द एबनॉर्मॅलिटीज इन डिसीज इज जेनेटिक डिसऑर्डर. डिसीजमध्ये जर काही एबनॉर्मॅलिटी जीन्समध्ये जर काही एबनॉर्मॅलिटी जर क्रिएट झाली तर त्याच्यामुळं जेनेटिक डिसऑर्डर तयार होत असतो. आणि अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स आहे, नेम ऑफ सम डिसऑर्डर, ज्यामध्ये जसं क्लेफ्ट लिप आहे किंवा सिकल सेल एनिमिया आहे. अशा प्रकारचे यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला माहीत आहे. त्यानंतर पुढे बघूया ट्रान्स्क्रिप्शनची डेफिनेशन. ट्रान्स्क्रिप्शन याचा मिनिंग असा होतो की इट इज द प्रोसेस ऑफ mRNA सिंथेसिस फ्रॉम DNA. mRNA हा DNA पासून तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतो. आणि हे जे ट्रान्स्क्रिप्शन आहे हे DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेजच्या कॉन्टॅक्टमध्ये अशा पद्धतीने mRNA हा DNA पासून तयार होत असतो. याला ट्रान्स्क्रिप्शन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर याची डेफिनेशन दिलेली आहे, इथे बघू शकता आपण. द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA विथ द हेल्प ऑफ DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही साधारणतः न्यूक्लियसमध्ये घडून येत असते. दिस प्रोसेस इज टेकिंग प्लेस इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. त्याच्यानंतर ॲक्च्युली ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस कशी होते हे आपल्याला या इमेजमध्ये आपल्याला बघता येईल. बघा, या ठिकाणी दाखवलेलं आहे आपल्याला. DNA दाखवलेला आहे डबल स्टँडर्ड. त्याच्यानंतर RNA इथून तयार होताना दाखवलेला आहे. बाजूला RNA पॉलिमरेज आहे. तर हे एक छोटासा व्हिडिओ बाजूला आपण पाहू शकता. जसं इथे ट्रान्स्क्रिप्शन या पद्धतीने बघा, या ठिकाणी DNA आहे, DNA रायबोझोम्स. त्याच्यानंतर इथून हा जो तुम्हाला दिसतो आहे इथे या पद्धतीने सिंगल स्टँडर्ड तयार झालेला, तर याला RNA म्हटलेलं आहे. तर हे DNA पासून अशा पद्धतीने RNA कसा तयार होतो याविषयी इथं आपल्याला ह्या इमेजमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल. त्याच्यानंतर
याविषयी थोडासा एक कॉन्सेप्ट आहे ट्रिप्लेट कोडान. व्हॉट इज ट्रिप्लेट कोडान? द कोड फॉर ईच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. इट इज कॉल्ड ॲज ट्रिप्लेट कोडान. अशी ट्रिप्लेट कोडानची डेफिनेशन आहे, महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपल्या इंडियामधले एक सायंटिस्ट आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. या सायंटिस्टने ट्रिप्लेट कोडान शोधून काढले. 20 अमिनो ॲसिड्ससाठी ट्रिप्लेट कोडानची डिस्कवरी या सायंटिस्टने केली आणि या कार्यासाठी या सायंटिस्टला एक नोबल प्राईज अवॉर्ड देण्यात आला. तर अशा पद्धतीने हे डॉक्टर हरगोविंद खुराना यांचं हे एक योगदान आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे ट्रान्सलेशन ही एक दुसरी स्टेप्स आहे. ट्रान्सलेशन म्हणजे काय, याची आपण जर डेफिनेशन समजून घेतली तर बघा, प्रोटीन्स सिंथेसिस फ्रॉम mRNA. प्रोटीन्स हे mRNA पासून तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. बाजूला एक छोटासा व्हिडिओ आपण पाहू शकता. यामध्ये tRNA जे असतात ते अमिनो ॲसिड्स घेऊन येतात आणि त्यानंतर इथे RNA आहे, सिंगल RNA दाखवलेला आहे. हा RNA याच्यावर कोडान असतात. त्याच्यानंतर tRNA जे असतात ते अँटीकोडान घेऊन येत असतात. त्यानंतर पेप्टिक बॉन्ड्स तयार होतो आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे आवश्यक असणारे जे अमिनो ॲसिड्स आहे याची एक चेन तयार होताना दिसते. तर अशा पद्धतीची ही जी प्रोसेस आहे याला ट्रान्सलेशन म्हणतात. तर असं आपल्याला लक्षात घेता येईल. त्याच्यानंतर आहे एक डेफिनेशन दिलेली आहे बाजूला. द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA इज कॉल्ड ट्रान्सलेशन. त्याच्यानंतर एक सेकंड डेफिनेशन आहे. ॲज पर द कोडान ऑन mRNA, द tRNA मॉलिक्यूल विथ कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडान इज ब्रॉट नियर mRNA. धिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. आणि ही जी ट्रान्सलेशन प्रोसेस आहे इट इज टेकिंग प्लेस इन सायटोप्लाझम. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेंट्रल डोग्मा याविषयी थोडीशी एक माहिती आपण समजून घ्या. सेंट्रल डोग्मा काय आहे बघा. प्रोटीन्स जे आहे हे कशापासून तयार होत आहे, तर हे जे प्रोटीन्स आहे हे DNA पासून तयार होत आहे आणि हे DNA पासून तयार असताना यामध्ये RNAचा सुद्धा यामध्ये रोल आहे, RNAचा सहभाग आहे. आणि ही जी प्रोसेस आहे की फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स फ्रॉम DNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. पुढे त्याची डेफिनेशन दिलेली आहे, आपण पाहू शकता. बघूया. These proteins are synthesized by DNA through the RNA. This is called central dogma. अशा प्रकारे पुढे आपण पाहूया ही एक डायग्रॅम्स. ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन कशा पद्धतीनं होत असते हा एक छोटासा एक व्हिडिओ आहे. इथे सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी अमिनो ॲसिडची चेन्स तयार होत आहे. या ठिकाणी कोडान अँटीकोडान हे एकमेकाशी त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स त्याची तयार होत आहेत आणि त्यानंतर त्यापासून प्रोटीन्स तयार होत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन हे आपल्याला लक्षात येईल. ट्रान्सलोकेशनची या ठिकाणी डेफिनेशन आपण पाहू शकता. द रायबोसोम्स कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडान. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण म्युटेशनविषयी थोडी माहिती. तर हे म्युटेशन काय आहे? सडन चेंज ऑकरिंग इन द जेनेटिक मटेरियल इज नोन ॲज म्युटेशन. जर जेनेटिक मटेरियलमध्ये जर सडन चेंज अचानक जर काही चेंजेस होत असतील तर त्याच्यामुळे जी घडून येणारी जी प्रोसेस आहे त्याला म्युटेशन असं म्हटलेलं आहे. हे इमेज आहे डायग्राम्स. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी हे जे RNA जे आहे या RNAमध्ये इथं जे ट्रिपलेट कोडान जो आहे हा इथे ब्रेक झालेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी म्युटेशन होत आहे. बाजूला इथे आपल्याला इमेज दिसते आहे. हे आहे म्युटेशन.
ब्रेकिंग होत आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा जो ट्रिपलेट कोडॉन आहे तो जोडला जात आहे. तर या पद्धतीने म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. तर म्युटेशन जे आहे कधी मायनर असते किंवा कधी कन्सिडरेबल असते. जसं एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल एनिमिया. याच्यामध्ये सिकल सेल एनिमिया यासारखे डिसीजसुद्धा या म्युटेशनमुळं होऊ शकतात. वेगळ्या प्रकारचे काही कॅन्सर्स आहे हे सुद्धा याच्यामुळे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थँक्यू.